तेवढे जरी भारतात परत आले तरी 1 वर्षात आपण चीनला ओव्हरटेक करू. चीनचं जीडीपी 1700 काहीतरी बिलियन डॉलर आहे, 1700 काहीतरी. ते तेवढे 1475 जरी भारतात परत आले, त्या परत आल्या क्षणी आपण चीनला ओव्हरटेक करू. आणि अर्थव्यवस्थेचं गणित आहे, विकासाला आता 1 रुपया होता तर पुढल्या ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम गुणिले 5 नी राष्ट्रीय संपत्तीत वाढ होते. हे 1475 बिलियन डॉलर जर भारताच्या विकास प्रक्रियेमध्ये आले तर पुढल्या 5 वर्षात भारत, प्लीज होल्ड युअर ब्रेथ, अमेरिकेच्या पाठोपाठ. म्हणजे आपला जीडीपी जपानशी तोडीस तोड किंवा जपानला ओव्हरटेक सुद्धा करू इतपत हा पुढल्या 5. मी काही जादू आणि चमत्कार बोलत नाही. आणि अजून हे फक्त स्विस बँकेतल्या ब्लॅक मनी बद्दल बोलतोय. अजून दुबई, त्यानंतर ते वेस्ट इंडिजच्या जवळचे जे केमान आयलँड्स म्हणून आहे, मॉरिशस. आत्ताचे आकडे सुद्धा जर कोणाच्या असतील लक्षात, भारतामध्ये सर्वात जास्त विदेशी गुंतवणूक कुठून येते? याचं उत्तर अमेरिका नाहीये, EU नाहीये. भारतामध्ये सर्वात जास्त विदेशी गुंतवणूक मॉरिशस मधून येते. एवढं काय पडले मॉरिशसचं? कारण मॉरिशस मध्ये बँकेत अकाउंट उघडायचं असेल तर मॉरिशसचं सरकार नो क्वेश्चन्स आस्क्ड. आणि भारताच्या विदेशी गुंतवणुकीचं धोरण आहे की मॉरिशस मधनं जर गुंतवणूक येत असेल तर भारत नो क्वेश्चन्स आस्क्ड. म्हणजे हवाला रॅकेटला एक साधा उपाय आता तयार झालाय की मजबूत ब्लॅक मनी प्रचंड मिळवा. योगेश कुटेंनी सुरुवात केल्यापासून गजाभाऊन पर्यंत सर्वांना हे सत्य माहिती की निवडणुकांच्या मध्ये पाण्यासारखं आता पाणी कमी पडतंय, त्याची 30% कपात आहे. एवढा पैसा तो स्विस बँकेतनं पण काढला जातो. दोलायमान होतं. फक्त मी स्विस बँकेबद्दल बोलतोय, केवळ पत्रकार संघात आणि माईकवरनं बोलतोय म्हणून अक्षरशः माझी जीभ आवरायला लागते, अन्यथा मला सगळी कसबापेट आठवत असते. म्हणजे आई माईवरनं शिव्या की ज्यांनी ते किमान वापरू शकतो एवढा शब्द हरामखोर आहे. की स्विस बँकेमध्ये ज्यांनी एवढा प्रचंड पैसा नेऊन ठेवलेला आहे, जे या भारत मातेला गरीबही ठेवतायत, फुटलेली ठेवतायत, कुठल्या कुठे जाऊ शकतो. देशाच्या विकासाला एकाही प्रकल्पाला काही कमी पडणार नाही, एकाही. 1475 बिलियन डॉलर. आणि तरी मी परत म्हणतो की फक्त स्विस बँकेबद्दल बोलतो. सर्व पक्ष मिळून जर एकत्र बसले आणि म्हणले हे बदलायला पाहिजे तर बदलता येतं. बदलायचे उपाय आहेत. तेवढा आत्ताचा एवढा भाषणाला वेळ नसल्यामुळे मी सांगतो, पण 101% सांगतो की बदलण्याची सिन्सिरिटी असेल तर बदलता येतील असे उपाय आपल्या समोर हात जोडून उभे आहेत. आज राजकारणाचं चित्र की ते कोणाला नको झालंय, पण नाही तर चित्र होणार आहे हम डुबेंगे तो सनम तुमको भी लेके डुबेंगे. म्हणजे सगळा देश बुडेल. त्या नादात सगळा देश बुडेल. त्यामुळे तो फंडिंगचा नुसता प्रश्न आणि काय गांभीर्याने व्हायला पाहिजे. मला असं वाटलं की योगेश कुटेकडे वेळ असता तर त्यांनी कदाचित आणखी एक बोलला असता, तो म्हणजे सर्व पक्षांना झालेली बंडखोरीची लागण. बंडखोरी. आता गल्लीमध्ये काही 4 उत्सव करायचे, त्याला वर्गण्या गोळा करायच्या आणि मांडवाच्या खाली मटक्याचे अड्डे चालवायचे, पण फ्लेक्सचे बॅनर लावायचे, वाढदिवस साजरे करायचे, त्याच्यावर फोटो आमचे उत्साह, प्रेरणास्थान, आमचे अमुक स्थान करत मतदारसंघ जोपासण्याच्या सिस्टीम्स आहेत. मजबूत पैसा पाहिजे. आणि मग पक्षांची निवडणुकांची तिकीट कशी ठरणार आहेत? तर तो उमेदवार सुद्धा किती खर्च करू शकतो, सोयीची जात आहे का, आणि मग ट्रक भरभरून घेऊन जा, तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. म्हणजे सिस्टीम नाही उरलेली काही. पक्षांतर्गत पक्ष सदस्यांची नाव नोंदणी आणि मग ते पक्षांतर्गत उमेदवार कोण पाहिजे याची का नाही निवडणूक घेऊ शकत? की जगातल्या अनेक लोकशाहींच्या मध्ये आहे की आम्हाला आमचा उमेदवार कोण पाहिजे त्याची पण रीतसर निवडणूक, त्याला प्रायमरीज म्हटलं जातं. त्याला तुम्ही जनतेच्या समोर या, तुमचा कार्यक्रम मांडा, जनतेला खुलेपणाने प्रश्नांची उत्तरं द्या आणि मग जनता म्हणजे नंतर. जनता हा मुख्य टप्पा, पण आधी पक्षांचे. आता पक्षांची नाव नोंदणीची पद्धत उरलेली नाही. काल या पक्षात, आज त्या पक्षात, उद्या त्या पक्षात, माझा समूह घेऊन मी जातो. पण मला हे सगळा विचार करताना नेहमी जाणवतंय की अंतिमता ते लोकांपाशीच येऊन भेटतं. कारण अशांना लोक का देतात मग निवडून? आणि मग प्रश्न उरतो की असा लोक नावाचा असा काही एक प्रकार आहे का? देशाची सरासरी आहे की एका निवडणुकीत 5 उमेदवार असतात. सरासरी मतदान 55%. म्हणजे 55तली जो 12 मतं मिळवेल तो निवडून येऊ शकतो. 12 मतं मिळवायची असतील तर मला माझी जी जात पोटजात असेल तेवढे माझ्या पाठीशी मी ठेवले की मला 12 मतं मिळतात. उरलेल्यांची मला काळजी करण्याचं कारण नाही.
की मी निवडून येणारच आहे, तेवढ्याच बळावर यायचं, तेवढ्यांचीच कामं केल्यासारखं दाखवायचं. आत्ता ते उमेदवारांना आपली संपत्ती आणि उत्पन्नाची साधनं जाहीर करावी लागतात ना, आणि क्रिमिनल रेकॉर्ड असेल तर ते मांडावं लागतं. हे मी न विचारता 98च्या इलेक्शनमध्ये मी केलं होतं आणि इलेक्शन कमिशन समोर हा कार्यक्रम मांडला होता की निवडणूक प्रक्रियेत मुळातल्या दुरुस्त्या करायला हव्यात, त्याच्याशिवाय देशाला भवितव्य नाही तर या मतपेटींच्या मधनं जे बाहेर पडत आहेत ते आणि लोकांच्या खऱ्या अशा आकांक्षा याच्यामध्ये गॅप राहणार आहे. एकूण मतदारांपैकी ज्याला बेअरली 11-12% यावेळेचं सुद्धा गणित पहा आणि एक 2 दिवसात आपल्याला कळेल ते आकडे. बहुसंख्य मतदारसंघांमध्ये कुठेही सिस्टीम नाही आता की जो निवडून येणार त्याला 50% + 1 ऑफ द व्हॅलिड वोट्स पोल. प्रिन्सिपलच नाही. किमान किती मतदारांनी मतदान केलं म्हणजे ती निवडणूक वैध मानली पाहिजे याची काही तरतूद नाही. त्यामुळे 2% जणांनी केले, घडलेलं आहे. एका वर्षी आसाम मध्ये एक निवडणूक होती की जिथे 2% मतदारांनी मतदान केलं पण ती वैध निवडणूक. एका वर्षी पंजाब मध्ये एक निवडणूक आहे खालिस्तान समस्येच्या काळामध्ये की तिथे 8 पॉइंट काहीतरी टक्के मतदारांनी मतदान केलं पण ती निवडणूक वैध. कसा काय लोकांचा आवाज म्हणायचा तो? आणि आता जो निवडून येणारा जो उमेदवार जो कोणी असेल त्याला एकूण मतदानापैकी 11-12% त्याला कसा काय सगळ्यांचा आवाज म्हणायचा? म्हणजे ही पद्धतच सिस्टीम जी होऊन बसलेली आहे ही समाजाला देशाला फोडते, ती जातीपातींवर फोडते. ते पैशाचा खेळ होऊन बसलाय, तो 2 नंबरचा आहे आणि 2 नंबरच्या पैशाचा आधार अंडरवर्ल्ड हा असतोय, गुन्हेगारी जगत. कारण हिशोबाचे नाहीत ना पैसे, त्यामुळे तोंडी व्यवहार, त्यामुळे त्याच्यामध्ये काही गडबड झाली की मुडदेच. आणि ह्याच्यासोबत आणि या प्रक्रियेतून जे जातील देशाचं प्रतिनिधित्व करायला ते काय जागतिक जे आहेत त्यांच्या नजरेला नजर भिडून उभे राहणार आहेत. म्हणजे या देशाची शान आणि मान राखायचा असेल तर जे चीनच्या नजरेला नजर भिडून राहायला पाहिजे लोक आणि अमेरिकेच्या सुद्धा तोडीस तोड उत्तर द्यायला पाहिजे. तर जर आपली राजकीय प्रक्रिया ही मुळे पाठीचे कणे झिजवणारी आहे, हंजी हंजी करणारी आहे, जी हुजरेगिरीची आहे, ते करत करत जो वरच्या पदापर्यंत पोहोचतो तो विसरलेलाच असतो ना ताटमानेने उभं राहण्याचा. तो वाका तो राष्ट्राच्या वतीने जे ताटमानेने उभं राहायला पाहिजे तो काय या प्रक्रियेतनं जे पोहोचणार आहेत म्हणजे मुळातला विचार त्या प्रक्रियेबद्दलच करायला हवाय. आणि सिस्टीम करेक्शन म्हणजे निवडणूक प्रक्रिया, तिचं फंडिंग आहे, पक्ष पद्धती. आता एका चॅनलवर डिबेट झाला की काही पक्ष पद्धती उरली आहे का, आणि आता त्या पक्षाचा जो अधिकृत प्रतिनिधी असेल त्याला असं वाटतं की एक स्टँडर्ड स्क्रिप्ट बोलण्याचं त्याचं काम आहे की नाही हो उरली आहे पक्ष पद्धती. कुठली उरली आहे, कशाची उरली आहे? की सिस्टीम त्याची प्रॉपर रजिस्टर्स आहेत, नोंदणी आहेत. वेळ कमी आहे मला माहिती आहे पण मी शेवटाकडे या गांभीर्याने मुद्दा बोलून थांबावा म्हणूनच उभा आहे. अमेरिकेमध्ये मतदार जेव्हा नोंदणी करतो तेव्हा त्याला चॉईस असतो की तू तुझं नावच नोंदव. रितसर अमेरिकेच्या इलेक्शन कमिशनच्या लॉ मध्ये की तुझं नाव नोंदवताना मी डेमोक्रेटिक पक्षाचा उमेदवार आहे मतदार आहे किंवा मी रिपब्लिकन पक्षाचा मतदार आहे किंवा फ्री फ्लोटिंग, फ्री म्हणजे मी. पण मग जो निवडणूक आयोगाकडे नाव नोंदणी करताना नाव नोंदवतो की मी डेमोक्रेटिक पक्षाचा मतदार आहे, त्याच्यावर मतदान डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवाराला करण्याचं बंधन नाहीये बरं का. पण त्याला पक्षाच्या उमेदवारांची जी निवड होते ती होताना ज्या प्रायमरीज होतात म्हणजे पक्षांतर्गत त्यात त्याला मतदानाचा हक्क मिळतो. आपल्याला का नाही असं करता येणार? म्हणजे जे उमेदवार सुद्धा पक्षांकडनं मिळतील ते उमेदवार ज्यांना जनाधार आहे, ज्यांनी कामं केली आहेत लोकांमध्ये, जे लोकांच्या अडीअडचणीला उपलब्ध असतात. नुसतीच पैशाची मस्ती नाही की अमुक नातेवाईक घराणेशाहीचा योगेश कुटेंनी फार उचित मांडलाच ना मुद्दा आणि त्याचं त्यांनी नेऊन भिडवलंच की पैशाच्या व्यवहारांची आहे का, कारण ते घरातले सगळे गुप्त व्यवहार मग तिथे माहिती असणार आहेत का. तो बदलायचं असेल माझं म्हणणं आहे राष्ट्रीय मतैक्य तयार केलं पाहिजे. राष्ट्रीय मतैक्य तयार करण्याची प्रोसेस चालू केली पाहिजे आणि सगळ्याच पक्षांनी गांभीर्याने एकत्र येऊन काही समाने ठरवायला हवे त्याच्या बाबतीतले, तर बदल घडेल. तो घडण्यासाठी सर्वांना आणि आपण एकमेकांना शुभेच्छा देऊया. थँक्यू. हे सगळे उत्तम आणि तितकेच विचार करायला लावणारे विचार उद्या लाखो पुणेकरांच्या पर्यंत आपल्याला नक्की पोहोचवायचे. यानंतर मी अध्यक्षीय समारोपासाठी माननीय श्री पी.ए. इनामदार सरांना विनंती करते. श्री दिलीप कांबळे, ॲडव्होकेट वर्षा माडगुळकर, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे श्री कुटे, माझे स्नेही दीपक बिडकर, सौभाग्यवती बिडकर, बिडकर कुटुंबीय, बिडकरांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या या समारंभात
त्यांना होणाऱ्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींना. बिडकर एका लहान गावातून पुण्याला आले आणि आपल्या हरकतीनं चांगला लोकसमूह जमवला, याचं उत्तम उदाहरण हा आजचा कार्यक्रम आहे. बिडकरांचा माझा संबंध गेली 2-3 वर्ष आहे आणि त्यांच्यामध्ये अनेक सुप्त गुण आहेत. पुणे शहरामध्ये पुणेकर, मूळ पुणेकर आता 5% राहिलेले आहेत. 95% लोक हे बाहेरून आलेले आहेत आणि ते आपापली गुण, आपली हरकत बरोबर आणल्यामुळे त्यांना भरपूर बरकत पुण्याने त्यांना दिलेली आहे. आणि हाही एक प्रकारचा मेसेज पुणेकरांनी इतरांना दिलेला आहे. निवडणूक आणि निवडणुकीच्या संदर्भामध्ये होणाऱ्या अनेक घोटाळे, विनोदी प्रकार या संदर्भामध्ये प्रकाश टाकण्यात आलेला आहे. गेली 15 वर्ष या निवडणुकीच्या सर्व मूलभूत गोष्टीमध्ये पूर्णपणे बदल झालेला आहे. समाजाचं काम करणं, समाजाचे प्रश्न समजावून घेणं, त्याच्यावर उपाययोजना करून त्याचा अंमल करणं, त्याच्यातून संबंधितांना फळं पोचवणं आणि मग त्यांच्याकडून मतदानाची अपेक्षा करून राजकीय महत्वाकांक्षा बाळगणं हे पडद्याआड झालेलं आहे. किंबहुना अशा स्वरूपाचे काम तत्वनिष्ठ राहून प्रामाणिकपणे करणारे आता जोकर दिसत आहेत. समाजामध्ये निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये अशा लोकांचा प्रकार अशा स्वरूपामध्ये झालेला आहे. आणि हे सगळं 25, 30, 40 वर्ष केल्यानंतर निवडणुकीमध्ये जे काही त्यांच्या समोर येतं हे पाहिल्यानंतर ह्यासाठीच केला होता का हा अट्टाहास, अशा स्वरूपाचं त्यांना प्रश्न स्वतःला विचारावा लागतं. त्या सगळ्यावर जे लगाम ठेवण्याचं काम आहे, अंकुश ठेवण्याचं काम आहे, हे आहे पत्रकारांचं. मग प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, त्यांनी आपली जबाबदारी ह्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं पार पाडण्याची ताकद आज ठेवलेली आहे का, हाही मुद्दा या निवडणुकीतून समोर आलेला आहे. आणि मला वाटतं पत्रकारांना देखील एका वेगळ्या दृष्टिकोनातून याकडे पाहावं लागेल. आणि आपण जर यशस्वी ठरला तर मग आताच आपल्याला जे गजानन कीर्तीकरांनी जे सांगितलं किंवा धर्माधिकाऱ्यांनी जे सांगितलेलं आहे हे थांबवता येणार. आणि एका बाजूला हे जरी खरं असलं तर दुसऱ्या बाजूला आपल्याला हे पाहावं लागेल. म्हणजे एवढं काही फार भारतामध्ये सगळंच काही मातेरं होण्यासारखं चाललेलं आहे असंही नाही आहे. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला आपली लोकसंख्या 33 कोटी होती. आपण अन्नधान्य इम्पोर्ट करत होतो. आज आपली लोकसंख्या 110 कोटीची आहे आणि आपण अन्नधान्य एक्सपोर्ट करतोय. जेवढी युकेची लोकसंख्या आहे तेवढे आमच्याकडे इन्कम टॅक्स पेअर आहे. तंत्रज्ञानामध्ये असो, डिफेन्स मध्ये असो, अनेक गोष्टीमध्ये आम्ही अत्यंत महत्वाचे टप्पे गाठलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. एका बाजूला मतदारांच्या बाबतीमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी सांगतोय, पण निवडणूक झाल्यानंतर मग आपण सांगतो ना बरोबर लोकांनी मतदान केलं, याला बरोबर पाठवलं आणि त्याला बरोबर पोहोचवलं, हे आपण सांगतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा मग संबंध येतो तो शिक्षणाशी येतो. जेवढा मतदार सुशिक्षित, जाणकार, माहितगार, तेवढ्या प्रमाणामध्ये प्रामाणिक लोकांना निवडून येण्याची शक्यता जास्त. आणि मला असं वाटतं की जशी जशी शिक्षणामध्ये बदल होत जातील, प्रगती होत जातील, तसतसा मतदार हा समजूतदार होईल आणि मग निवडणुकीमध्ये मुद्दे धरून प्रचारही होईल आणि मुद्दे धरून मतदानही होईल. उमेदवार पाहिजे असेल तर गुंड उमेदवारच मिळेल. तुम्हाला चांगला पाहिजे असेल तर चांगला मिळेल.
आणि त्यासाठी आपण देखील जी काही पथ्य वगैरे पाळायची आहे ती पाळली पाहिजे. आपण लहान लहान गोष्टीकडे बारकाईनं पाहून एक वेगळ्या प्रकारचं पुस्तक लोकांच्या समोर आणलेले, लहान असल्या कारणाने सगळे वाचतील. कारण जाडजूड पुस्तक असलं की लायब्ररीमध्ये असतं आणि लायब्ररीमध्ये देखील बऱ्याच वेळेला 25 वर्षापर्यंत कोणी पाहत नाही. कारण मी एज्युकेशनमध्ये आहे आणि माझ्याकडे अनेक संस्था आहेत आणि लाखो पुस्तकं तिथं आहेत आणि हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आपल्याला अनेक विषय दिले गेलेले आहेत आणि विशेषतः कुठेनी अत्यंत योग्य समारंभांमध्ये योग्य मुद्दा समोर आणलेला आहे. याच्यावर आपण पुढचं चर्चासत्र इथं आयोजित करावं आणि पत्रकारांची जबाबदारी ह्या संदर्भामध्ये काय आहे या संदर्भामध्ये चर्चा करावी. आपल्यासारख्या लोकांनी मला वाटतं वृत्तपत्र सुरू केलं पाहिजे. आज जे वृत्तपत्र सुरू ज्या लोकांनी केलेले आहे, ज्या गोष्टी आपण पाहतो फ्रंट पेजवर काय काय कशा कशा प्रकारच्या गोष्टी आहेत, टार्गेट बेस्ड संपूर्ण आज वृत्तपत्र व्यवस्था सुरू आहे. एवढे पैसे मिळालेच पाहिजे, तेवढं उत्पन्न झालंच पाहिजे, मग ते कशाही प्रकारे केलं तरी चालेल. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीतून एक मुद्दा हा जो समोर येतोय की ज्याच्यावर आमच्या आशा आकांक्षा ह्या लोकशाहीच्या आहेत त्या कशा प्रकारे आपल्याला हाताळता येतील याचही चर्चा या पुढे व्हावी आणि त्याच्यासाठी देखील कुटेनी आणि बिडकरांनी इनिशिएटिव्ह घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करून मला एका चांगल्या कार्यक्रमाला बोलून आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली याच्यासाठी संयोजकांचे आभार मानतो. मी आपली रजा घेतोय. जय हिंद. चांगलं आणि आशादायक चित्रही नामदार सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून इथे व्यक्त केलं आणि आज प्रबोधनला मला वाटतं एकापेक्षा एक मोठी अशी चांगली दालनं खुली होत आहेत. एखादं वृत्तपत्रच का काढू नये असाही प्रश्न अध्यक्षांनी इथे विचारलेला आहे. हेही नसे थोडके एकाच कार्यक्रमामध्ये आपल्याला इतकं काही करायला मिळण्याची इथे संधी आहे. पण हे सगळं करत असताना ज्या ज्या सर्वांनी आपल्याला सहकार्य केलं त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहे. कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्याकडे आभार प्रदर्शन श्री भालचंद्र कुलकर्णी. नमस्कार. दिवाळीच्या फराळाचा शेवटचं कडबोळ माझ्याकडे शिल्लक आहे, तेवढं मात्र तुम्हाला घ्यायचंय. खूपच छान आणि देखणा कार्यक्रमाचा आयोजित केला प्रबोधन माध्यम आणि प्रबोधन प्रकाशन याने. मला असं वाटतं की माझ्यासमोर एक प्रश्न आहे की आभार मानू कोणाचे. कारण मगाशीच अविनाश दादा म्हणाले की मी पण घरातलाच आहे, आपण सगळेच या प्रबोधनच्या घरातले आहोत, त्यामुळे आपण एकमेकांचेच आभार मानणं असं होणार आहे. पण सभेचा संकेत म्हणून मी निश्चितच आपल्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. प्रामुख्याने कृतज्ञता व्यक्त करतो ती या सगळ्याच मंडळींची व्यासपीठावर मान्यवर असलेल्या की ज्यांनी खूप आपल्या व्यस्त दिनक्रमातून आणि खूपच अवघड असलेल्या आपल्या शेड्यूल मधून वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती लावली आहे. त्याचबरोबर आमच्या सगळ्या पत्रकार बंधूंचं, मीडियाच्या सगळ्या बातमीदार आणि छाया लेखकांचं की ज्यांनी खूपच वेळ काढून या ठिकाणी सकाळची वेळ असूनही या कार्यक्रमाला विशेषतः प्रतिसाद आणि साथ दिलेला आहे, त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचेच आभार मानतो. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या सौ विनीता विनय देसाई यांचा सुद्धा मी आभार मानतो. आणि नुसतं आभारासाठी थांबत नाही तर दीपकला विनंती करतो की त्यांनी विनयताईंचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आभार मुद्दामून व्यक्त करावे. सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना एक तर निश्चित मला मनापासून वाटतं की आपल्या सगळ्यांचे आभार जसे आपण मानले तसंच ह्या ढोल ताशा जो आहे, या ढोल ताशाला लागणाऱ्या या दोन काड्या आहेत, एक आहे दीपक आणि दुसरी आहे गौरी, या दोघांचेही आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आभार मानूया आणि हा कार्यक्रम संपवूया. सर्वांसाठी बाहेर कॉफी पाण्याची व्यवस्था आहे आणि आज ढोल ताशा हे पुस्तक 100 रुपयाला इथे उपलब्ध आहे. धन्यवाद. प्रबोधन माध्यम
माध्यम प्रकाशनाची स्थापना आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2009चा लेखाजोखा असलेल्या ढोल ताशा या पुस्तकाचं प्रकाशन अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, ॲडव्होकेट वर्षा मार्गेकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कुटे, कृष्णा होळकरे, पुस्तकाचे लेखक दीपक बिकर, शिवसेना नेते गजानन कीर्तीकर आदी मान्यवर उपस्थित होते. PA इनामदार हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना धर्माधिकारी म्हणाले की निवडणूक पद्धतीत मूलभूत सुधारणांची गरज असून देशाबाहेरील बँकातील राजकारण्यांचा पैसा आला तर निवडणुकीतील पैशाचा गैरवापर थांबेल आणि हा पैसा देशाच्या विकासासाठी वापरता येईल. भारतीय तरी अजून समाज व्यवस्थेमध्ये पत्नी आपल्या पतीच्या कामात इतकी सर्वस्वानी सहभागी होते, विसरते स्वतःला. ती विसरते, ती ग्रेट गोष्ट आहे. ते नवरा नावाचा प्राणी आहे, त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे ना. त्यामुळे मी सध्या एक पत्कर घेतलेला की मी सर्व लग्नांमध्ये वधू पक्षाकडनं जातो. मी माझ्या लग्नात सुद्धा वधू पक्षाने बोलवलं म्हणून गेलो. यावेळी बोलताना गजानन कीर्तीकर म्हणाले की निवडणुकीच्या शेवटच्या दिवसात पैशाचा पाऊस पडणं ही लोकशाहीसाठी अतिशय चिंतेची बाब आहे. कार्यकर्त्यांच्या जोरावर लढवल्या जाणाऱ्या निवडणुका आता पैशांच्या जोरावर लढवल्या जातात असंही कीर्तीकर यांनी सांगितलं. 90 साली मी निवडणूक लढलो